महत्त्वाच्या क्षणी उपस्थित असणारे सन्माननीय श्री संदीपजी साटम साहेब उपस्थित आहेत। त्यांना देखील आपण विनंती करूयात की या स्पर्धेच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला कशी वाटली नक्की आपण तुमच्या मुखातून ऐकायला आम्हाला आवडेल। यानंतरचा आवाज सर संदीप साटम। नमस्कार। गांगेश्वर क्रीडा मंडळ आयोजित किंजवडे येथील भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणा प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी सन्माननीय या गावचे सरपंच संतोषजी किंजवडेकर, तसेच माझे सहकारी या देवगड तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय सुनीलजी पारकर, माझे जिल्ह्यातले पदाधिकारी सन्माननीय मंगेशजी लोके, माझे मित्र जिल्हा युवकचे अध्यक्ष सन्माननीय किरणजी टेंबुलकर, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, विशेषतः या स्पर्धेचं ज्यांनी आयोजन केलं ते या मंडळाचे अध्यक्ष आणि माझे मित्र विनयजी पाडावे। सर्वप्रथम मी मनापासून या दोन्ही विजेत्या संघांचं, गणेश शिंदे यांच्या कातवन संघाचं आणि किरण टेंबुलकर यांच्या स्थानेश्वर संघाचं, दोघांचंही मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर यावर्षी मला वाटतं पहिलाच प्रयत्न आहे या स्पर्धेचा आणि ह्या पहिल्याच प्रयत्नामध्ये ही भव्य दिव्यता आणि ज्या पद्धतीने तुम्ही वातावरण निर्माण केलं, खरंच विनयजी तुमचं मनापासून कौतुक करावं लागेल, अभिनंदन करावं लागेल। कारण तुमच्यासारखा कार्यकर्ता असणं हे खरोखर कार्यकर्ता कसा असावा किंवा सामाजिक काम करताना तो त्या सामाजिक काय काम करतो याचं जर उत्तम उदाहरण असेल तर विनय पाडावे। कारण यापूर्वी मी त्यांच्या कबड्डीच्या स्पर्धा पाहिल्यात, आज ह्या क्रिकेट स्पर्धा पाहिल्या। भव्य दिव्यता कशा पद्धतीने करावी आणि त्याच्यामध्ये जीव ओतून खरं तर व्यवसाय सांभाळून सामाजिक काम करणं हे फार कठीण असतं, पण विनयजी यांनी हे खरोखर आपल्या ह्या कृतीतून इथं दाखवून दिलंय। म्हणून विनय तुझं मनापासून मी कौतुक करतो, तुझ्या संपूर्ण टीमचं कौतुक करतो। भविष्यात माझे इथे जे कॉमेंटेटर होते ते पण मगाशी म्हणाले आहेत की भविष्यात ही स्पर्धा किंवा पुढील वर्षी ही स्पर्धा डे नाईट स्वरूपात होईल। मला खात्री आहे ज्या पद्धतीने तू काम करण्याचा किंवा एखादा कार्यक्रम करण्याची तुझी धडाडी आहे, निश्चितच या पुढील काळात कृपया जे पंचांनी तुम्हाला जी विनंती केली आहे, खरंच तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या, तुमच्या या मॅचेससाठी गेली 10 दिवस किंवा 15 दिवस हे इथे मॅचेस चांगल्या व्हाव्यात यासाठी अगदी या उन्हातानामध्ये कष्ट करणारे इथे मंडळ असतं, त्यातले प्रमुख लोक असतात, त्यांना इथं हीच वेळ असते की त्यांच्या कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर मारावी। त्यामुळे तुम्हालाही थोडंसं त्यातलं गांभीर्य, कारण तुम्ही पण प्रत्येक ठिकाणी अशा मॅचेस भरवता आणि तुम्हालाही माहिती आहे की बक्षीस वितरणाच्या वेळी अशा पद्धतीने कोण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतं। पण या ठिकाणी मित्र हो, तुम्हाला मी मुद्दामून सांगतो, या व्यासपीठावरून जर आपण त्याला जर आता बक्षीस त्यांना आपण त्याची थाप पाठ त्याची थोपटली तर निश्चित पुढील काळामध्ये याच ठिकाणी ते अगदी महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या ज्या स्पर्धा होतात तशा स्पर्धा या ठिकाणी होऊ शकतात। म्हणून मित्रांनो, आपल्याला जी सूचना केली, खरं तर तुम्ही राग मानू नका, कारण तुम्ही सर्वजण खेळाडू आहात। तर मुद्दा महत्त्वाचा असा आहे की अशा पद्धतीनं एखादी स्पर्धा भरवणं किंवा कार्यक्रम घेणं हे काही लहान मोठं काम नाहीये। 15-20 दिवस ज्या वेळी आपण इथे मेहनत घेतो, आपले 100% एफर्ट्स त्या ठिकाणी लावतो, कारण इथं मेहनत घेतल्याबरोबर दुसरी गोष्ट असते की ही स्पर्धा भव्य दिव्यता आणण्यासाठी त्याला बक्षिसांची गरज असते आणि त्या सर्वची पूर्तता करताना फार दमछाक होतो। कारण मी तुमच्यासारखा तुमच्यातनं खेळाडू म्हणून मोठा झालेला खेळाडू आहे किंवा एक व्यक्ती आहे, मला त्यातले सर्वतलं गांभीर्य माहिती आहे। म्हणून मुद्दामून मी माहीत घेऊन 2 मिनिटं या जे आयोजक आहेत त्यांचं कौतुक करावं यासाठी उभा आहे। तर विनय, खरोखर तुझ्या या सर्व कामासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत। या पुढील काळामध्ये तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने एका कार्यक्रमासाठी आपण एकत्र येतो, मला बरं वाटतं। निश्चित एखादा कार्यक्रम असला की तिथं पक्ष न ठेवता आपण सर्वजण एकत्र येणं हाच खरं तर गावाच्या विकासाचा मुख्य केंद्रबिंदू आहे। आणि या ठिकाणी मी आता किरण, संतोषजी एकत्र असताना मला निश्चित खात्री आहे
किंजवडे या गावामध्ये कुठल्याही पद्धतीने, कारण मी वारंवार त्यांना सांगतो, विकास कामांमध्ये मात्र तुमची कधीच तक्रार नसते, कारण दोघेही आपापल्या पद्धतीने विकास कामं करण्याचा प्रयत्न करतात. कधीतरी एकदा संतोष किंजवडेकर उजवे असतात, कधीतरी किरण असतो, पण त्यामध्ये दोघांचं श्रेय न घेता गावाचं काम करणं, अशा या कार्यक्रमातून एकत्र येणं फार महत्वाचं असतं. म्हणून विनय, हे काम तू करतोयस त्यासाठी पुन्हा एकदा मी तुला मनापासून शुभेच्छा देतो. या सर्व स्पर्धा उत्तम झाली, या पुढील काळामध्ये याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती हो, हीच मी या गांगेश्वर किंवा गांगेश्वर चरणी प्रार्थना करतो. तुम्ही आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संदीपजी साटम साहेब. आपण अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे. यानंतर आपण विनंती करूयात, मुख्य व्यासपीठावरती किरणजी तेंडुलकर उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण विनंती करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. किंजवडे, गाडीपाडी, गांगेश्वर मंडळ यांनी जी या भव्यदिव्य स्पर्धा आयोजित केली, या स्पर्धेसाठी सन्माननीय आमचे जुने मार्गदर्शक सहकारी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय संतोषजी साटम साहेब, त्यानंतर गावचे प्रथम नागरिक सन्माननीय किंजवडेकरजी, त्यानंतर माजी उपसभापती पारकर साहेब, त्यांच्यासोबत असलेले लोके साहेब आणि या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष विनयजी पाडावे साहेब, गुरुप्रसाद पाडावे आणि ही सगळी मंडळी. खरोखरच आपल्या भाषणात सन्माननीय साटम साहेबांनी सांगितलं की एखादी स्पर्धा किंवा हे सगळं जे आज चित्र दिसतंय, हे आज बघतेवेळी खूप मनाला आनंद होतोय, पण हे चित्र बघतेवेळी ज्याच्या मागे जी काही पडद्यामागची काय भूमिका असते ती खरोखरच सामान्यातल्या सामान्य कुटुंबातला घटक त्या ठिकाणी आपला वेळ देतो. कारण विनय असेल, आमचा गुरुप्रसाद पाडावे असेल, हे आपल्या ओळखीवर म्हणा काही आर्थिक सहकार्य, आर्थिक बाजू सांभाळू शकतात, पण ज्यावेळी हे ग्राउंडचं काम असेल किंवा हे ते सामान्यातल्या सामान्य त्या ठिकाणी कुटुंबातला एक नागरिक त्या ठिकाणी काम करत असतो आणि या एकीच्या बळावरच हे सगळं, हे आज जे काही वैभव आज दिसतंय. आणि गेले 5 दिवस आणि खरोखरच मी गेले 2 दिवस मुंबईला होतो. मला आधी मुळात मॅच हा माझ्या आवडीचा विषय नाही आहे, पण गेले 2 दिवस मी मुंबईला असताना सुद्धा ट्रेनमध्ये किंवा 2 मिनिटं वेळ जरी मिळाली की मी लाईव्ह मॅचच बघत होतो. कारण खरोखरच एवढं म्हणजे मला वाटतं की मॅचचं महत्व. आणि सुदैवानं या ठिकाणी याच मंडळातल्या काही लोकांनी मला विनंती केली, किरण एक तू संघ घे. त्याचबरोबर मी विचार केला की आमचा एक चांगला खेळाडू मध्ये कुणकेश्वराच्या लिंक झाल्या, त्यामुळे किंजवड्यातल्या मुलांनी खूपच एक चांगली कामगिरी केली होती. त्यामध्ये खरोखरच अनिकेत पाडावे, माझी इच्छा होती की अनिकेत पाडावेला घेऊन या ठिकाणी टीम द्यायची, पण सुदैवानं आमच्या आज गावचेच जोशी सरांनी अनिकेतला हे केलं. त्यानंतर मी आमचा अगदी सामान्यातला सामान्य पोरगा, अगदी तो सुमित असेल, त्याला मी विनंती केली, सुमित तू हे करायचं आहे. तो म्हणतो वा एवढी मोठी स्पर्धा आहे, मला काही शक्य नाही. म्हटलं काय होईल ते होईल, आपल्याला हे करायचं आहे. आणि खरोखर सुमित असेल किंवा सुद्धा, आणि त्यानंतर सुमित सोबत तो यासिम वाडकर असेल. त्यानंतर आधी मला या ठिकाणी मी 2 अनुभव घेतले, एक प्रमुख अतिथी म्हणून आणि दुसरा मी एक संघ मालक म्हणून. खरोखरच जे माझ्या टीम मधलं मी बोलतोय, जे खेळाडू आहेत ना ते साहेब तिरलोट पासून म्हणजे त्या बाउंड्री पासून आपल्या आसऱ्या बाउंड्री पर्यंत सगळे खेळाडू आहेत, ते तालुक्यातलेच आहेत. पण जी काही एकी असते खेळामध्ये ती खरोखरच त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप आहे. की मला वाटतं त्या आमचा कॅप्टन तो अगदी सिनियर म्हणजे ज्युनियर आहे, म्हणजे छोटा आहे, पण त्याच्यासोबत असणारे सर्व खेळाडू हे बऱ्यापैकी त्यांच्या खेळण्यावरून किंवा बोलण्यावरून वाटतं सिनियर आहेत. पण ते बिचारे सिनियरिटी सोडून हा ज्युनियर असला तरी त्याच्या हाताखाली काम करणं म्हणजे हे खेळावरच हे पाहायला मिळेल. राजकारणात काय आपल्याला पाहायला मिळणार नाही. राजकारणात आपण सिनियर झालं की आपल्या पुढे कोण जाता कामा नये ही आपण काळजी घेत असतो, तो एक गमतीचा भाग. पण खरोखरच खेळाडूंना जे काही प्रथम आपले कातवंत संघ आणि जो काही खेळ या ठिकाणी केला, खरोखरच उत्स्फूर्त अशी खेळी करून जो काही विजय मिळतो त्या संघाचं मी अभिनंदन करतो. आणि शेवटी दुसरा संघातील खेळाडूंना मी सांगतो सगळ्याच की हार जीत ही ज्या युगत असतं एक स्पर्धेचं, याच्यात हार जीत असते, पण ज्यावेळी हार ही काय कायमची नसते. या हारेतून हरल्यानंतर काहीतरी त्यातून बोध घेऊन आपण पुढच्या वेळी नक्कीच त्या ठिकाणी चांगली शिकवण करून चांगला खेळ करू शकतो.
एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा खरोखरच या वाडीच्या मंडळाचं मी पुन्हा एकदा म्हणजे आभार मानायला शब्द नाहीत. एवढं इतकं उत्कृष्ट असं नियोजन या ठिकाणी केलं. आणि भविष्यात मला खात्री आहे विनय असेल, गुरुप्रसाद असेल, ही सगळी मंडळी एकदा मनात घेतल्यानंतर 100% नाईट स्पर्धा या ठिकाणी होऊ शकतात. आणि या मंडळाला मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण राजकारण आणि क्रिकेटच्या क्षेत्रातले अनेक किस्से आम्हाला सांगितलात आणि अतिशय मुलाचं असं मार्गदर्शन केलात. नमस्कार. गांगेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2025 किंजवडे पाडळवाडी यांच्या नियोजनातून आज ही चॅम्पियन ट्रॉफी भरलेली आहे. त्यानिमित्त मी सर्वप्रथम सर्व आयोजकांना शुभेच्छा देतो. आज या ट्रॉफी निमित्त उपस्थित मंचावर आमचे सहकारी ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक सन्माननीय अमितजी साटम, संदीपजी साटम, त्याचप्रमाणे आमचे संतोषजी किंजवडेकर आणि उपस्थित सर्वच मान्यवर. आज मला वाटतं या अगोदर या संतोषजी किंजवडेकर आणि पाडवे यांच्या मार्फत कबड्डीच्या स्पर्धा भव्य दिव्य अशा डे नाईट आयोजित केलेल्या होत्या, त्या पाहिलेल्या. तरी पण हे ग्राउंड अति भव्य आणि असे नियोजन एकदम चांगल्या प्रतीचं केलेलं आहे त्यांनी. आणि ही पहिलीच त्यांची स्पर्धा अगदी भव्य अशी झालेली आहे आणि नियोजन एकदम मस्त असल्यामुळे आणि प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलेली आहे आणि फायनली मॅच तशी चांगल्या प्रकारे झालेली आहे. त्याबद्दल आयोजकांचं मी यावेळी शुभेच्छा देतो आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यापुढे मी विनंती करतोय या गावचे प्रथम नागरिक आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री संतोषजी किंजवडेकर साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. श्रीदेव स्थानेश्वराला वंदन करून सन्मान्य व्यासपीठ मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांची नावं घेतल्यानंतर खेळाडू दिवसभर इथं आहेत उन्हातानात. आणि मी जाता आता एवढंच सांगेन की सकाळी माझा संघ होता, मी संघ मालक होतो आणि माझे सहकारी किरण टेंभुलकर यांचाही संघ होता आणि पहिल्याच राऊंडला माझा संघ आज क्वार्टर फायनलला हरला. मी माझ्या सर्व खेळाडूंना किरण म्हणाला त्याप्रमाणे देवगड तालुक्यातल्या अनेक गावातून विखुरलेले इथपर्यंत 8:30 वाजता पोहोचले होते खेळाडू. संदीपजी त्यांना म्हटलं होतं नाश्ता करा आणि दुपारी जे वाटेल ते जेवा. या ठिकाणी सगळी चिकन बिकनची व्यवस्था होती, बिर्याणी होती. पण माझ्या संघाने हरल्यानंतर फक्त वडापाव खाल्ला. मी जाऊन बिल विचारायला गेलो तर मला 220 रुपये झालं. म्हणजे अगदी खेळ हरल्यानंतर त्याला किती मनाशी लागतं. म्हणजे मी म्हटलं होतं बिंदास हा खेळ आहे, तुम्ही खेळायचा, एवढं आवडून तुम्ही या ठिकाणी आलात. मी सगळ्या संघांचं स्वागत करेन. आणि आता या अंतिम सामन्यामध्ये जो विजयी आणि जो 2 नंबरचा संघ होता पराजय, त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंचं मी मनापासून कौतुक करेन. मी एवढंच सांगेन की माझ्या स्थानेश्वराला आणि माझ्या गावचं सर्व ग्रामदैवत या कातरावर या भूमीमध्ये उभं राहिलो आणि 5 दिवस ही जी स्पर्धा संदीपजी या ठिकाणी भाई होती आणि या 5 दिवसाच्या स्पर्धेमध्ये जरी मेडिसिन आमच्याजवळ असलो तरी एवढी दुखापत काही न होता सगळे खेळाडू जसे आले तसे सुखरूप घरी जात आहेत. हेच आमचं या स्पर्धेचं खरं महत्व आहे. मी सगळं श्रेय हे माझ्या स्थानेश्वराला, गांगेश्वर पावनाई, नवदुर्गा मातेला देतो. आणि जसं संदीपजी म्हणाले आमचे ते भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत आणि एक बुलंद मराठा समाजाचा आवाज आहे. मराठा म्हटल्यावर पेटून कसं उठायचं ते संदीपजींकडे आम्ही शिकलोय. तर संदीपजी म्हणाले या निमित्ताने मला बरं वाटतंय. पण संदीपजी तुम्हाला एवढंच सांगेन आम्ही अनेक प्रकारचे या ठिकाणी उपक्रम राबवतो. त्या ठिकाणी दिंडी स्पर्धा असेल, भजन स्पर्धा असेल, गावातील उत्सव असेल, अनेक कार्यक्रम असतील, कबड्डी स्पर्धा असेल. या सगळ्या स्पर्धेच्या आणि खेळाडूच्या माध्यमातून आम्ही एकत्र असतो. आणि आज माझे सहकारी किरण टेंभुलकर आणि मी आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात असलो तर संदीपजी या सगळ्याच्या माध्यमातून आमचं त्याच्या पाठीमागे एक मतितार्थ लपलेला आहे की तुम्हाला माहित आहे 17 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे आणि पूर्ण राज्यभर हे अभियान आहे. आणि या अभियानामध्ये देवगड तालुक्यातून मला वाटतं 3च ग्रामपंचायती स्पर्धेमध्ये आहेत आणि जिल्ह्याचं लक्ष आमच्या किंजवडे ग्रामपंचायतीवर लागलेलं आहे. आम्ही मागच्या वेळीच माझी वसुंधरा अभियानमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यामध्ये कोकण डिव्हिजनला 2रा नंबर मिळाला आणि त्यामध्ये आम्हाला 15 लाखाचं बक्षीस मिळालं. किरण म्हणाला त्याप्रमाणे मला पण तेवढा आवड नाही आहे. मी फक्त म्हटलं या लोकांनी म्हणून मी एक संघ दिला. मला काही जण म्हणत संघाला तुम्ही
आम्ही कुठेतरी झाडाखाली बसून गप्प राहायचो, एक उत्सुकता असायची, जिथं स्पर्धा असेल तिथं खेळायला जायचो, पण आम्ही 12-13वाच प्लेअर असायचो. पण आज या ठिकाणी असं करत असताना आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या व्यासपीठावर बसायची संधी मिळाली, तुम्हाला काही मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. संदीपजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे किंजोडे गाव हा पूर्ण गाव एकजुटीचा गाव आहे. सगळ्या प्रसंगाला किंजोडे गाव हा एकजुटीने येतो. आता तुम्ही समोर बघितलात तर आमचे हे किंजोडेकर, राजनजी किंजोडेकर असतील, त्यांचे बंधुराज शरदजी किंजोडेकर असतील, हे सेवानिवृत्त झालेत. राजनजी किंजोडेकर हे आमचे माजी सैनिक होते, त्यानंतर पुण्यामध्ये काही मुलांच्या शिक्षणासाठी गेले, पण गावातल्या कार्यक्रमासाठी हिरिरीने त्यांनी येणं, त्यांचा परिवार, आमचे पेटकर असतील आणि किंजोडेकर असतील, या सगळ्यांचा परिवार आजही आता ह्या वेळी सुद्धा त्या ठिकाणी समोर आहेत. काही महिला आमच्या भगिनी आहेत. मी एवढं सांगेन की आमच्या गावामध्ये जसं माझे सहकारी उपसरपंच विनय पाडाळे म्हणाले, मगाशी त्यांनी म्हटलं की माझा हा ध्यास नाही, पण माझं मंडळ, आणि हे मंडळ ज्या हिरिरीने, संदीपजी तुम्ही म्हटलात की 8-10 दिवस, जवळजवळ गणपती झाल्यापासून आजपर्यंत, परवाच्या 8 तारीखच्या आदल्या दिवशीपर्यंत याचं सगळं नियोजन करणं. मी मंडळाला म्हटलं होतं की तुम्ही एक फोटो पूर्वीचा काढला पाहिजे होता, आणि आज युट्यूबवर ते मैदान भाई दाखवलं पाहिजे होतं की पूर्ण झाडी झुडपं होती, जेसीबी वगैरे लावून सगळं करून या लोकांनी साम दाम दंडभेद तन मन धन लावून हे मैदान करत असताना मी जाता येताना म्हणायचो, हे काय करतात, हे हसा करून घेणार आहेत आणि बाहेरचे खेळाडू येणार आहेत आणि खेळाडू या ठिकाणी आपल्या गावाला नाव ठेवून जाणार आहेत. पण मला वाटतं असं काही न होता सगळे खेळाडू आल्यानंतर हे प्रसन्न वातावरण आणि हे गोल पृथ्वी बघितल्यानंतर सगळे खेळाडू खेळायच्या अगोदर, मैदानात जायच्या अगोदर प्रसन्न व्हायचे. हेच आमचं ह्या गांगेश्वर मंडळाचं भाग्य म्हणावं लागेल. आणि त्यांनी केलेली मेहनत, मी एवढं सांगेन माझ्या अध्यक्षाच्या वतीने की यामध्ये हा एवढा मोठा उपक्रम करत असताना काही चुकाही होतात, काही चांगलं पण होतं. यामध्ये मान सन्मान पण चुकतो, एखाद्याला मान द्यायचा असतो पण तो मान घेण्यासाठी तो मागे पुढे जातो. मी मंडळाच्या वतीने आणि मी तुमच्या गावचा प्रथम नागरिक या वतीने एवढंच सांगतो, ही एकजूट, एकीचं बळ आणि मिळतं फळ, ही एकजूट तशीच ठेवा. मान सन्मान आपल्याला प्रत्येकाला मिळत जाणार, पण किंतु परंतु मनात किंतु परंतु न बाळगता अशी एकजूट ठेवून मी सर्व अमोलजी जमदारेंना सांगितलं की हा समाज एका घरात 4 भाऊ जरी असले तरी तो असा म्हणत नाही की माझा भाऊ मैदानावर श्रमदान करण्यासाठी गेला आहे, पण सगळे 4च्या 4 भाऊ 8 हात एकत्र करतात. त्याचमुळे हे मैदान या ठिकाणी होऊ शकलं भाई. आणि खरोखरच या मंडळाने कबड्डी स्पर्धा सुद्धा राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला लाजवेल. आमचे सगळे नेत्यांनी बघितले आहे, त्यांनी 3 दिवस कबड्डी स्पर्धा अक्षरशः हिरिरीने 3 वर्ष हिरिरीने कबड्डी स्पर्धा भरवली. त्याचप्रमाणे त्यांच्या माता भगिनी ज्या आहेत, महिला भगिनी, त्या कबड्डी स्पर्धेमध्ये रात्री सर्व खेळाडू असतील, त्या खेळाडूंना अन्नदाते भाऊ म्हणतो आपण, जेवणाची व्यवस्था, सगळं भांडी घासण्यापर्यंत जी मेहनत असते ती मेहनत त्या महिला भगिनी आजही करतायत. आणि खरोखरच मी ही स्पर्धा या ठिकाणी क्रिकेटची पहिली असताना सुद्धा या ठिकाणी खेळाडूंना जे आवडेल ते जेवण, जे आवडेल तो नाश्ता आणि ही सगळी व्यवस्था या ठिकाणी केली. मी युट्यूबच्या सर्व टीमचं बी कौतुक करेन, कारण युट्यूबच्या माध्यमातून अनेक लोकांना या उन्हात न येता घरी बसून सुद्धा मॅच बघता आली. मी मगाशी सांगितलं भाई की आमचे जे ग्रामपंचायत अधिकारी होते शिवराज राठोड, की ज्यांनी राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार घेतला, ते 3 वर्ष या गावात होते आणि त्यांनी या गावातून आपली सोलापूर जिल्ह्यात बदली झाली आणि महाराष्ट्र सरकारने त्यांना यशदा ट्रेनर म्हणून घेतलं. युट्यूबला बघितल्यानंतर त्यांनी 5,000 रुपये या मंडळासाठी बक्षीस देणगी स्वरूपात दिलं. सांगण्यात तात्पर्य एवढंच की या सगळ्याचं नियोजन करताना आम्हाला बोलणं सोपं आहे, पण हे नियोजन करताना ज्या आयोजकांनी या गांगेश्वरच्या मंडळाने जे केलं त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पोटतिडकीने त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. असंच तुमच्यात उदंड आयुष्य तुम्हाला लाभो आणि असेच तुमच्यात ना वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होत आणि जे आमची सहकार्य लागेल ते सहकार्य आमच्या माध्यमातून आम्ही करूच. भविष्यात आमच्या गावामध्ये किंजवडे महोत्सव सुद्धा आम्ही भरवणार आहोत, त्यामध्ये सुद्धा तुमच्या मंडळाचा आम्हाला हातभार लागणारच आहे. मी माझा सहकारी किरण असेल, मी असेल, आमचे सर्व गावातील ग्रामस्थ असतील, या सर्वांना मी सांगतो की आपण निस्वार्थीपणे आपल्याला परमेश्वराने जे आयुष्य दिलं आहे त्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं करून जाऊया आणि चांगलं करून जाऊन आपल्या गावाचं नावलौकिक करूया, एवढंच मी सांगतो. आणि या मंडळाला ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून सरळ हस्ते मदत केली, पण या वेळाभावी किंवा मॅच चालू झाल्यानंतर डिस्टर्ब न करणं, अशा माध्यमातून ज्यांनी सहकार्य केलंय आणि त्या सर्वांच्या सहकार्यातूनच, आर्थिक सहकार्यातून, मानसिक सहकार्यातून, वस्तुरूपाने, म्हणजे आपण म्हटलं की आमचे कामतेकर भाऊजी रिटायर झाले आहेत, पुण्यामध्ये होते 8-10 दिवस, पुण्यातून आल्याला दुसऱ्या दिवशी मोटरसायकल घेतली, लिंगातिट्यावर गेले, रोलर इथं घेऊन आले आणि दररोज जसं एखाद्या पीडब्ल्यूडीचा कर्मचारी असतो
सासरवाडची आपुलकी आणि आपल्या सासरवाडचा अभिमान असं म्हणावं लागेल. अशा अनेकांनी या ठिकाणी सहकार्य व्यवस्थेत मदत केलेली आहे. रवींद्र चव्हाण साहेबांनी या ठिकाणी जे रोलर दिला असे अनेक जणांचे हात आहेत. आता वेळाभावी खेळाडूंचं कौतुक आणि खेळाडूंचं लक्ष या बक्षिसाकडे लागलेलं आहे. मी वेळाभावी काही कोणाचा मान सन्मान चुकला असेल तर दिलगिरी व्यक्त करा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. लोकनियुक्त सरपंच कसा असावा, उत्कृष्ट असा वक्ता, तितकं चांगलं दातृत्व, तितकं चांगलं नेतृत्व याचं ज्वलंत उदाहरण आपल्या वक्तृत्वाने आलं आणि आपल्याला गावाविषयीची असणारी तळमळ आपल्या बोलण्यामधून आम्हा सगळ्यांना जाणवली. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. यानंतर मी विनंती करतोय व्यासपीठावरती उपस्थित असणारे सन्माननीय श्री राजनजी किंजवडेकर साहेब, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मंडळी. ग्रामदेवता श्री स्थानेश्वराला स्मरण करतो. त्याचप्रमाणे आपल्या या मंचावर उपस्थित सर्व आपापल्या क्षेत्रातील प्रतिष्ठित मंडळी आणि आपले उपस्थित सर्व ग्रामस्थ व खेळाडू. मला माहिती आहे आपल्या कुठल्याही स्पर्धेचा सर्वोच्च क्षण हा बक्षीस वितरण समारंभ असतो, ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहतात. त्यामुळे मी जास्त काही आपला वेळ घेणार नाही. मी फक्त विजेत्या आणि उपविजेत्या संघाचंच नाही तर या स्पर्धेत भाग घेतलेले जे काही 15-16 संघ होते त्या सर्वांमुळे आम्हाला प्रत्येक खेळाडूमधलं कौशल्य त्यांनी जे दाखवलं आणि सगळं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि जो सर्वात शेवटचा संघ असेल त्याला खरं तर मी मनापासून फार शुभेच्छा देतो, कारण त्या संघामुळे कुठला तरी एक संघ वरच्या सर्वात पहिल्या पातळीवर जातो. आणि सर्व संघांनाच मी त्यांना शुभेच्छा देतो की यापुढे जसा यावेळेला जो जिंकलेला संघ आहे त्याप्रमाणे त्यांना पुढच्या स्पर्धांमध्ये ट्रॉफी घेण्याची संधी मिळावी. आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो. फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपण शेवटच्या मंडळ गटाकडे वळतो आहोत. या मंडळाचे अध्यक्ष आणि ज्याने खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवण्यासाठी पुढाकार घेतला, सगळ्यांना एकत्रित केलं आणि कामामध्ये पुढे परंतु प्रसिद्धीपासून लांब राहणारे आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री विनयजी पाडावे साहेब, जे उपसरपंच आहेत आणि या मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण मालिका आपण पाहिली. मी पाडावे साहेबांना विनंती करतोय की आपण या शेवटच्या क्षणामध्ये आपल्याला ही संपूर्ण स्पर्धा भरवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागल्या, भविष्यामध्ये ज्या करायच्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीचे कथन आपल्या मुखामधून ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. तर यानंतरचा आवाज सन्माननीय श्री विनयजी पाडावे साहेब. श्रीदेव स्थानेश्वर, श्रीदेवी पावनाई, नवदुर्गा व आमचे कुलदैवत श्री गांगेश्वराच्या आशीर्वादाने मागील 5 दिवस ही स्पर्धा इथे चालू होती आणि त्यांच्याच आशीर्वादाने ही स्पर्धा आज इथे पूर्णत्वास जात आहे. त्या सर्व देवांना मी मनापासून आधी प्रथमतः वंदन करतो. तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेसाठी सर्वांनी भरभरून योगदान दिलं आहे. त्यांचंही मी मनापासून या स्पर्धेनिमित्ताने आभार मानतो. किंजवडेकर साहेब मगाशी बोलता बोलता सर्व जणांची नावं घेतली, ज्यांनी आम्हाला मदत केली, कारण की त्यांना माहिती आहे सगळंच मला बोलता येणार नाही, म्हणून मी त्यांना आधीच सांगून ठेवलेलं की माझी बाजू तुम्ही जरा सांभाळून घ्या. जसं आम्हाला रोलरचं रवींद्र चव्हाण साहेबांनी सहकार्य केलं, तसं श्री किरणजी टेंबुलकर यांनी आपला वेळोवेळी जेसीपी असेल, त्यांचा काय डंपर असेल, आम्हाला वेळोवेळी त्यांनी जेव्हा आम्ही त्यांना हाक मारली त्यावेळी त्यांनी आम्हाला ते आमच्या वेळेत इथे उपलब्ध करून दिलं. त्यांचे खरोखर मी माझ्या मंडळाच्या मनापासून आभार मानतो मंडळातर्फे.
कारण की त्यांनी तिथे तरळेला तो कामाला सोडलेला, इथे हे घासाघासी करायची एखाद्याने खरोखर दिला नसता, पण त्यांनी आपलंच मंडळ समजून आम्हाला प्रत्येक वर्षी सहकार्य केलेलं आहे. किंजवडेकर साहेबांना पण मी म्हणालो, दादा की मला रोलर लागणार आहे. ड्रायव्हर आम्हाला 15 दिवस मिळत नव्हता अक्षरशः, म्हणजे इथे आम्हाला रोलिंग करायचं होतं. आणि आमचे कामतेकर भाऊजी पुण्याला गेलेले मुलाकडे. कामतेकर भाऊजींना मी स्वतः फोन केला, दादाने पण फोन केला, म्हणजे संतोषने. तर भाऊजी म्हणाले मी आलो काय त्याच दिवशी, म्हणजे त्यांनी शब्द दिलेला. त्या आमच्या ताई आहेत, प्रत्येक वेळी त्या फोन उचलायच्या. ते गेले, म्हणजे आमचा फोन जाण्याच्या आधी ते रोलरकडे पोचलेले असायचे, माझा फोन जाण्याच्या आधी. भाऊजी तुमचे पण मनापासून धन्यवाद मानतो. तुम्ही खूप कष्ट घेतला तिथे, अजिबात न कंटाळता. म्हणजे आम्ही कंटाळत होतो पण ते कंटाळत नव्हते. 6-7 वाजेपर्यंत ते बिचारे इथे गोल गोल त्यांचं काम चालू असायचं. खरोखर मनापासून तुमचे आभार मानतो मी. या स्पर्धेत सांगायचं झालं तर एवढं पण साहेब हे सोपं नव्हतं. साटम साहेब, खरंच सांगतो हे सोपं नव्हतं. आमच्याकडे काडीचा पण अशा स्पर्धा भरलेल्याचा अनुभव नाही. आम्ही आपले कबड्डीचं आयोजन म्हणा, कारण क्रिकेटमध्ये आम्ही पूर्णपणे नवीनच आहोत. दुसरा भाग, एवढे आता 300 खेळाडू आम्ही जमवायचे कुठून, हा मोठा प्रश्न होता. कारण की लीग पद्धत म्हणताना प्रत्येक गावात फिरा, त्यांना फॉर्म द्या, ते सर्व आमच्याकडे परत रिटर्न येणार, त्याच्यानंतर त्यांचं सिलेक्शन. आम्ही ही स्पर्धा घडवताना दुसरा विषय, ह्या सर्व खेळाडूंनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला. ऑप्शन पद्धत करताना आम्ही पारदर्शकता ठेवली. पहिली स्पर्धा आम्ही YouTube लाईव्ह केलं सगळं, म्हणजे कुणाची शंका असू नये त्या स्पर्धेवर की माझं नाव कसं का आलं नाही, काय नाही. यासाठी आम्ही पहिल्यापासूनच पूर्णपणे पारदर्शकता ठेवली. हे मैदान बनवताना साहेब, तुम्हाला मी जरी डिस्प्लेवर दिसत असलो तरी माझ्या मंडळातील ही जेवढे हे टी-शर्ट तुम्हाला दिसत आहेत ना, हे सर्व लोक आपलं रक्त इथे आठवत होते. गेला 1.5-2 महिने आमची 3 महिन्यापूर्वी मीटिंग झाली आणि आम्ही प्रण केला की हे करायचं आहे. आणि खरोखर आम्ही, किंजवडेकर साहेब म्हणाले तसे, आर्थिक काही वाटेल ते मदत करू, पण एक गमेल माती टाका म्हटलात तर आम्ही तिथे साहेबासारखे उभे राहणार. पण ह्या माझ्या सगळ्या मंडळातील कार्यकर्त्यांनी अक्षरशः प्राणपणाला लावला इथे मागचे 3 महिने. रात्रीचे, आता तुम्ही म्हणाल की हे एवढं, रात्रीचे झोपायला पण इथे आहेत, आम्ही घरी झोपतोय. म्हणजे ही मुलं सगळी तरुण आहेत जी आपलं योगदान इथे काय पद्धतीत देतात बघा. डिस्प्लेवर आम्ही जरी असलो, खरोखर त्यांच्यावर एकदा कॅमेरा मारा तुम्ही. ही जी माझी खरंच ही जीवाभावाची माणसं आहेत माझ्या वाडीतली, यांनी खूप अपार कष्ट घेतलेले आहेत ही स्पर्धा घडून आणण्यासाठी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कसं असेल, आम्ही सगळ्यांचे आभार मानतोय. माझ्या मंडळातील माणसांचेच आभार मानायचे मी विसरलो तर माझ्यासारखा मूर्ख माणूस कोण नाही. अतोनात मेहनत त्यांची आहे. धन्यवाद. खरोखर मी गांगेश्वर क्रीडा मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो. तुम्हाला नमस्कार करतो. लहान आहेत त्यांना आशीर्वादही देतो. तुमच्या अपार कष्टामुळे ही आजची स्पर्धा ही इथे यशस्वी पार पाडला. तुमचा खूप मोठा हातभार लागलेला आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर 16 संघांनी आमच्या स्पर्धेत भाग घेतला. 16 संघांनी आमच्या स्पर्धेत भाग घेतला. त्या सर्व खेळाडूंचे, त्या सर्व 16 संघांच्या संघ मालकांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुमच्यामुळे ही स्पर्धा आमची अगदी महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली तुम्ही, आणि त्याला सहकार्य केले आमचे MS स्पोर्टचे YouTube वाले. तुमचे पण मी मनापासून आभार मानतो. तसेच ज्या लोकांनी, ज्या मित्रांनी, ज्या उद्योजकांनी ह्या स्पर्धेला आम्हाला काही न मागताही सढळ असते, कोणी ऍडव्हर्टाईज बघूनही गुगल पेने पैसे पाठवले आहेत. साटमजी, मनापासून सांगतो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती होती. तुम्हाला मी 2-3 दिवस मेसेज टाकतोय, साहेब तुम्ही या. माझी मनापासून इच्छा होती. आम्ही मागील 3 वर्ष आमदार साहेबांना, म्हणजे आता सध्याचे पालकमंत्री,
आमदार साहेबांना एकदा तरी यावं, त्यांनी आम्ही ह्या खेडेगावात काय करतो आहोत हे आपल्या डोळ्याने प्रत्यक्षात बघावं. पण त्यांना खरोखरच वेळ नाही, म्हणून तुम्ही तरी येऊन बघा आम्ही काय केलंय, यासाठी माझा तुम्हाला आग्रह होता. आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आलात. खरोखर मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि तुम्ही हे काय आम्ही केलंय ते नक्कीच त्यांच्याबरोबर पोचवा. तुम्ही फार फार मोठं मिस केलंय म्हणून सांगा त्यांना माझ्या वतीने. हा, एवढी तुम्हाला विनंती आहे माझी. खरोखर तुमचे सर्व संघ मालकांचे मी मनापासून आभार मानतो. सर्व खेळाडूंनी आपापली जबाबदारी समजून आमची स्पर्धा खिलाडू वृत्तीने अगदी मनापासून खिलाडू वृत्ती तुम्ही दाखवून आमची स्पर्धा चांगली यशस्वी केलात, त्याबद्दल प्रथमतः तुमचे सर्व खेळाडूंचे मी मनापासून आभार मानतोय. तसेच मिस्त्री सर असतील, अमोल मिस्त्री सर यांनी साहेब काटेकोर नियमांचं ह्या सर्व खेळाडूंना कशी शिस्त लावावी आणि कसे नियम पाळावेत याचं प्रात्यक्षिक आम्ही कधी टीव्हीतच बघितलं, ते त्यांनी ह्या खेळाडूंना आमच्या समोर दाखवलेलं आहे. आणि असं जसं मी तुम्हाला एक ह्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून अशी विनंती करतो सर्व खेळाडू, की तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठेही कितीही स्पर्धा खेळा, पण एखादं मंडळ जेव्हा तुमच्यासाठी एवढं भरभरून आयोजन करतं त्या स्पर्धेची मतं कधीच तुम्ही अवहेलना करू नका, ही माझी तुम्हाला प्रत्येकाला विनंती असेल. याचं कारण असं की आम्ही तुम्हाला एवढा हे 5-7 लाख रुपये खर्च करून हा प्लॅटफॉर्म निर्माण करून देत असतं एखादं मंडळ. तिथे तुम्ही कधी अवेळी जाऊ नका. तुम्हाला खरोखर आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही खरोखर मनापासून त्या मंडळाला सहकार्याची भावना ठेवा, तरच तो फॉर्म भरा आणि त्यांची ती स्पर्धा योग्य घडवून द्या, ही तुम्हाला माझी विनंती असेल. तुम्ही खरोखरच मनापासून आमची स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार आम्हाला सहकार्य केलात. सर्व संघ मालक आणि सर्व टीम, सर्व खेळाडू, माझ्या मंडळाच्या आयोजकांतर्फे मी खरोखर तुमचे मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी या मंडळाचे सुंदर असं आयोजन पाहिल्यानंतर सन्माननीय श्री राजन आणि सन्माननीय श्री शरद किंजवडेकर साहेबांना खूप भारावून आलेला आहे आणि त्यांनी या आमच्या स्पर्धेसाठी 2100 रुपयांची देणगी आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद राजनजी आणि धन्यवाद शरदजी किंजवडेकर साहेब, आपले मनापासून धन्यवाद. यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने, मान्यवरांच्या परवानगीने आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतो आहोत. खरं तर बक्षीस वितरणाकडे वळण्यापूर्वी ज्याने ज्याने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने झुलवली, फुलवली, वाढवली त्या सगळ्यांचे एकदा आपण शाब्दिक आभार व्यक्त करूयात. त्यामध्ये आमचे पंच पॅनल अमोलजी मेस्त्री असतील, बंटी केरकर सर असतील आणि संतोषजी कोल्हापूरवरून या स्पर्धेसाठी उपस्थित असतील, त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. एकदा आपण जोरदार टाळ्या पंच पॅनलसाठी वाजवूयात. त्याचबरोबरीने आमचे समालोचक म्हणजे मी समालोचक अमोल जमदाडे, त्याच पद्धतीने मालवणी समालोचक बादल चौधरी सर, राजा सामंत सर, त्याच पद्धतीने आमचे पंकज लाड आणि त्याचबरोबरीने आमचे शुभम तुकरुल, या सगळ्या आमच्या समालोचकांसाठी एकदा आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. त्याचबरोबरीने आमचे गुणलेखक आणि प्रसिद्ध भजनी बुवा योगेशजी पाडावे जे आमचे गुणलेखक आहेत आणि त्याचबरोबर आमचे दुसरे गुणलेखक सिद्धेशजी पाडावे, एकदा त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. त्याचबरोबरीने आमचे डीजे ऑपरेटर सन्माननीय श्री सचिनजी पाडावे यांनी सुंदर असा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला आणि सुगम संगीत प्रत्येक वेळी तुमच्या कानापर्यंत पोहोचवलं. सचिनजी पाडावे यांचेही मनापासून धन्यवाद, त्यांच्यासाठी एकदा आपण टाळ्या वाजवूयात. त्याचबरोबरीने MS स्पोर्ट लाईव्हचे आमचे मनीष पिसे आणि अक्षय पांचाळ ज्यांनी ही संपूर्ण मालिका वेगवेगळ्या देशांपर्यंत पोहोचवली. एकदा MS स्पोर्ट साठी आणि त्यांच्या कॅमेरामॅन सहित सगळ्यांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. तसेच आमचे हे जे स्टेज आहे, जे स्टेज त्यांनी बनवलेलं आहे पवार डेकोरेटर्स, त्यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. आणि सगळ्यात महत्वाचे ज्याने आमच्या या स्पर्धेसाठी जी जमीन उपलब्ध करून दिली ते सन्माननीय श्री गुंडू काका, यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. या स्पर्धेबरोबरच
पुन्हा एकदा या स्पर्धेचं सगळं आयोजन पाहून अजून भारावून गेलेले सन्मान्य श्री प्रकाश तुकाराम जोईल साहेब त्यांनी देखील आमच्या या स्पर्धेला 2000 रुपयांची देणगी दिलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. ज्या पद्धतीने मंडळाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, खजिनदार, सचिव असतील, या सगळ्यांच्या बरोबरीने या गावचे प्रथम नागरिक संतोषजी किंजवडेकर साहेब यांच्या बरोबर जे या सगळ्यांमध्ये अदृश्य हात आहेत, त्या सगळ्या अदृश्य हातांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळं शक्य झालेलं आहे. सगळे आमचे टीमचे जे मालक आहेत, टीम ओनर, त्या 16च्या 16 टीम ओनरसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. सगळे जे खेळाडू सहभागी झाले त्या सगळ्या खेळाडूंसाठी, त्याच पद्धतीने गेले 5 दिवस प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे त्या प्रेक्षक वर्गासाठी, आणि ज्ञात अज्ञात म्हणजे यामध्ये काही महिलांनीही आपलं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं असेल, काही पुरुष मंडळी, आणि नजर चुकीने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर ज्ञात अज्ञात सगळ्यांसाठी एकदा जोरदार आपण टाळ्यांचा कडकडाट करूया. आणि खास करून ज्यांनी देणगी स्वरूपामध्ये आर्थिक मदत 1 नंबरच्या बक्षिसापासून देणगी स्वरूपामध्ये प्रत्येकाने आपला खारुताईचा वाटा, सुदामाचे पोहे या स्पर्धेसाठी ज्यांनी दिलेले आहेत त्या सगळ्यांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. सगळ्यांचा नामोल्लेख आपण बऱ्यापैकी केलेला आहे. नजर चुकीने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर सूत्रसंचालक म्हणून ही जबाबदारी मी माझ्यावरती घेतो, मंडळावरती कोणीही रागवू नका. धन्यवाद. त्यानंतर आपण बक्षीस वितरणाकडे वळतो आहोत. विकेटच्या हॅट्रिकसाठी, पहिल्या विकेटच्या हॅट्रिकसाठी 33 स्पोर्ट कडून संकेत कदम यांच्याकडून एक आकर्षक टी शर्ट होतं, आणि या टी शर्टचे लाभार्थी ठरतात पहिली विकेट हॅट्रिक मिळवणारे गणेश शिंदे. पहिली विकेट हॅट्रिक. चला लगेच यायचं आहे, आपण नाव घेतल्यानंतर लगेच या, कारण वेळ खूप झालेला आहे, आपण थोडं फास्ट घेणार आहोत. चला यापुढील आपण सन्मान करूयात. संकेत कदम यांच्या शुभ हस्ते सन्मान होतो. यानंतर 3 6 साठी पारितोषिक होतं, आणि त्याचे लाभार्थी ठरतात मितेश भाबल, विनयजी पाडावे, राजनजी आणि शरद किंजवडेकर यांच्याकडून हे पारितोषिक होतं. मितेश बाबल साठी 600 रुपयांचं कॅश प्राईज. चला मितेश बाबल. यानंतर दर्शन साईल, त्याला देखील 600 रुपयांचं पारितोषिक मिळते 3 षटकारांसाठी. प्लस मंडळाचे जे सगळे सदस्य आहेत त्यांना विनंती, आपण या ठिकाणी मागे उपस्थित व्हायचंय. चला मंडळाचे सगळे सदस्य, चला पटापट या, वेळ खूप झालेला आहे. त्याचबरोबर डीजे संडे यांच्याकडून एका षटकारासाठी दर्शन साईलला 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे. तसेच उत्कृष्ट कॅच घेतली त्यासाठी देखील 500 रुपयांचं कॅश प्राईज ओंकार कानेटकर, ओंकार नाटेकर यांच्याकडून आहे. टोटल 1200 रुपयांचं कॅश प्राईज आपण दर्शन साईमला देतो आहोत. दर्शन साईम. त्याचबरोबर मितेश बाबलला 600 रुपयांचं कॅश प्राईज, आणि यानंतर सुमित घाडी ज्याने 1 षटकार ठोकला त्यासाठी 100 रुपये. चला सुमित घाडी. यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर, ज्याने अंतिम सामन्यामध्ये बहारदार कामगिरी केली, तो खेळाडू आहे मितेश भाबल, मॅन ऑफ द मॅच, अंतिम सामनावीर. आपण साडम साहेबांना विनंती करूयात, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात. व्यक्तिगत 37 धावा फायनल मॅच मध्ये, आणि 1 विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. मितेश भाबल, मॅन ऑफ द मॅच. आई भवानी आंबा सर्व्हिस यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आहे. अण्णा चव्हाण त्यांचे मनापासून धन्यवाद. यानंतर स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची आपण निवड केलेली आहे, तो क्षेत्ररक्षक आपल्याला मिळाला आहे. त्याचं नाव आहे दर्शन थोटम. चला दर्शन, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आपल्या क्षेत्राचं ज्याने चांगल्या पद्धतीने रक्षण केलंय, आपण मान्यवरांना विनंती करणार आहोत.
क्षेत्ररक्षक हे पारितोषिक पारकर साहेबांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करूयात. यानंतर उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्याची निवड केलेली आहे तो खेळाडू आहे मितेश बाबल. उत्कृष्ट फलंदाज स्थानेश्वर स्पोर्ट क्रिकेट टीमचा 109 धावा. हिरवा गणेश क्रिकेट टीमचा खेळाडू आहे मितेश बाबल उत्कृष्ट फलंदाज. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज चला कोण असेल गेस करा. उत्कृष्ट गोलंदाज ज्याने संपूर्ण मालिकेमध्ये 10 विकेट्स मिळवले 82 धावा खर्च केले आणि 10 विकेट्स मिळवले कोण आहे? चला मितेश आज सगळं काही तुलाच मिळणार आहे मितेश बाबल. राजनजी किंजवडेकर यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा मानकरी देखील मितेश बाबलच ठरलाय. आणि त्यानंतर आपण स्पर्धेतल्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पारितोषिकाकडे वळतो आहोत. गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागांचा विचार करून ज्या खेळाडूची आम्ही निवड केली आहे संपूर्ण मालिकेमध्ये 136 धावा आणि गोलंदाजी करत असताना 9 विकेट 46 धावा खर्च करून 9 विकेट घेणारा खेळाडू ठरलाय मालिकावीर कोण आहे? कोण? माझी स्ट्रीप तुमच्याकडे अगोदरच आलेली आहे वाटतं. वन अँड ओनली अनिकेत घाडी मालिकावीर. अजयजी नाणेरकर साहेबांना विनंती आहे आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. स्पर्धेतलं सगळ्यात मानाचं पारितोषिक मालिकावीर अनिकेत घाडी. टोटल 136 धावा गोलंदाजीमध्ये 9 विकेट. यानंतर आपण स्पर्धेच्या चतुर्थ क्रमांकाकडे वळतो आहोत. चतुर्थ क्रमांक प्राप्त करणारा संघ आपल्याला मिळालाय SBI लाईफ देवगड क्रिकेट संघ. भाई पारकर साहेबांना विनंती आहे आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. चतुर्थ क्रमांक प्राप्त करणारा संघ SBI लाईफ देवगड. चला जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूयात. यानंतर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ गांगेश्वर 11. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ चला गांगेश्वर 11 क्रिकेट टीम. किरणजी तेंडुलकर यांनी हे पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे. चला गांगेश्वर 11 संघ किंवा संघ प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. भाई पारकर साहेबांना विनंती आहे आपण हे पारितोषिक वितरित करूयात. आता यानंतर शेवटची 2 पारितोषिक बाकी आहेत. अंतिम सामना चुरशीचा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आणि अंतिम सामना दुर्गा गणेश कातवन विपक्ष स्थानेश्वर स्पोर्ट अशी लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आणि काही गुणांनी मागे राहिलेला या स्पर्धेच्या विजेतेपदाचं स्वप्न ज्या संघाचं अधुरं राहिलं ज्यांना विजेतेपदासाठी पुढच्या पर्वाची वाट 1 वर्ष बघावी लागणार असा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला जे पारितोषिक आपल्याला अनिलजी जोशी साहेबांनी पुरस्कृत केले तो संघ आहे स्थानेश्वर स्पोर्ट क्रिकेट संघ. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण एकत्रित द्वितीय क्रमांक प्राप्त केलेल्या स्थानेश्वर स्पोर्ट क्रिकेट टीमला सन्मानित करूया. चला सर्व संघाने लगेच यायचं कारण खूप वेळ झालेला आहे. रोख रक्कम 25,000 रुपये व आकर्षक चषक अनिलजी जोशी साहेब कोल्हापूर यांनी आपल्याला हे पारितोषिक पुरस्कृत केलेलं आहे. चला सर्व मान्यवरांना विनंती आहे संदीपजी साडम साहेब असतील
किंजवडेकर साहेब असतील, पारकर साहेब असतील, सर्व आमचे मान्यवर, त्याच पद्धतीने मंडळाचे अध्यक्ष विनयजी पाडावे साहेब असतील, इतर सर्व सन्माननीय व्यासपीठ जमीन मालक आमचे गुंडू काका असतील, द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला संघ स्थानेश्वर स्पोर्ट्स साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. यानंतर संपूर्ण मालिकेमध्ये अधिराज्य गाजवत वर्चस्व प्रस्थापित करत गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाडावेवाडी आयोजित पहिल्या एडिशनचा पहिल्या पर्वाचा मानकरी ठरलेला संघ वन अँड ओनली दुर्गा गणेश कातवन क्रिकेट संघ. चला, पहिल्या पर्वाचा मानकरी, पहिल्या पर्वाचा हकदार दुर्गा गणेश कातवन, रोख रक्कम 50,000 व आकर्षक चषक जी आपल्याला पुरस्कृत केली आहे. रंगनाथ शिंदे परभरणी. सर्व मान्यवरांना विनंती आहे, संदीपजी साडम साहेब आणि इतर सर्व सन्माननीय मान्यवर, आपण हे पारितोषिक पुरस्कृत करूयात. दुर्गा गणेश कातवन. बघा, यापुढे अनेक स्पर्धा होतील. या मंडळाच्या माध्यमातून ही अनेक स्पर्धा आयोजित केल्या जातील. मात्र गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाडावेवाडीच्या पहिल्या स्पर्धेचा मानकरी कोण हे सगळ्यांच्या लक्षात राहील आणि त्याचं नाव आहे दुर्गा गणेश कातवन क्रिकेट संघ. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. धन्यवाद. गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाडावेवाडी संघ, त्याच पद्धतीने सर्व आयोजक मंडळाचे अध्यक्ष, गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाडावेवाडीचे स्पर्धा कमिटीमधील सगळे सदस्य, अध्यक्ष, या गावचे प्रथम नागरिक, आपल्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो की या स्पर्धेचा भाग होण्याची संधी तुम्ही आम्हाला दिलात. त्याबद्दल मी समालोचक अमोल जमदाडे, बादल चौधरी सर, राजा सामंत सर, पंकज लाड, त्याचबरोबरीने आमचे योगेशजी पाडावे, एम एस स्पोर्ट्सचे आमचे मणिजी पीसी, अक्षयजी पांचाळ, आमचं पंच पॅनल अमोलजी मेस्त्री, बंटी केरकर सर आणि त्याचबरोबरीने संतोषजी, आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. संतोषजी डगरे कोल्हापूरवरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी या स्पर्धेचा मराठी समालोचक अध्यक्षांच्या परवानगीने आपली सगळ्यांची रजा घेतो. एकदा सगळ्यांनी मंडळासाठी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करूया. लक्षात ठेवा, गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाडावेवाडी गांगेश्वर चॅम्पियन ट्रॉफी 2025. हॅलो, आपण सर्वांनी अमोल जमदाडेसाठी गेले 5 दिवस आपलं कंठ या ठिकाणी हे करून निसर्गाने दिलेली त्याला देणगी आहे. समालोचन करत त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. अमोल जमदाडेसाठी युट्यूबच्या सर्व टीमचं या वतीने, किंजवड्याच्या वतीने मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे डीजे सचिन पाडावे या सर्व टीमचं या ठिकाणी